मराठीत कळत नाही इंग्रजीत सांगू का हा डायलॉग आणि त्या डायलॉगच्या बरोबर आर्ची सगळ्या महाराष्ट्रात नाही तर देशभरातही फेमस झाली. आणि हीच रिंकू राजगुरू, तिला सुद्धा 10वीमध्ये चित्रपटाचं शूटिंग सांभाळून अतिशय चांगलं यश मिळवलं. इंग्रजीपेक्षा मराठीतच जास्त गुण तिने मिळवले आहेत. रिंकूला 59 इंग्रजीमध्ये तर मराठीमध्ये 83 गुण मिळालेत. रिंकू 66.40 टक्क्यांचं उत्तीर्ण झालेली आहे. कन्नडमधला सैराट सध्या शूट होतोय आणि ते शूट सांभाळत तिनं हे यश मिळवलं. तिच्या यशाबद्दल पालक आणि शिक्षकांनी तिचं कौतुक केलं. या यशाबद्दल स्वतः रिंकू राजगुरूशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. 10वीचा निकाल लागला, पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जिच्या निकालाकडे लागून राहिलं होतं त्या रिंकूच्या घरी आपण आलो आहोत. तिचे आई वडील आहेत. आज निकाल लागलेला आहे. तिला वेळ कमी होता अभ्यासाला, पण त्या मानाने तिने चांगले मार्क मिळवलेत. आपण त्यांच्याशीच चर्चा करू. काय वाटते पहिल्यांदा निकाल जो परीक्षेच्या वेळी जाताना शुभेच्छा द्यायला एबीपी माझाकडनं आम्ही आलो होतो, आज निकाल लागलेला आहे. काय नेमकं पहिली प्रतिक्रिया काय? काय नाही, सकाळपासून उत्सुकता होती कधी निकाल लागतोय, काय मार्क पडतंय. घरात वातावरण एकदम असं सारखं कधी 1 वाजतात. पण वेळ कमी होता हे तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांना. त्याच्यात माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे मी केलेले आहे आणि हे माझ्या स्वतःच्या हक्काचे मार्क आहेत खूप कमी वेळात. तर खरंच आनंद होतोय, पण अपेक्षा थोडीशी आणखी होती. आता ह्या सगळ्यामध्ये शाळेत न गेल्याचा काही फटका बसला असं वाटतं? म्हणजे शाळा बाहेरनं आपण फॉर्म भरला होता, तर शाळेचं पूर्ण 10वीचं वर्ष शूटिंगमध्ये आणि याच्यामध्ये गेलं होतं. तर शाळेत जे शिकवलं गेलं त्याला उपस्थिती नसल्यामुळं, प्रेझेंटी नसल्यामुळं काही फटका बसला असं वाटतंय? असं काही नाही, शाळेतही गेलं तरी तोच अभ्यास करायचा होता आणि घरी तोच करायचा. फक्त एवढंच की जे वातावरण होतं शाळेचं, मैत्रिणी, खेळ, जे तास मजा असते ते फक्त अनुभवायला नाही मिळालं. आता ह्याच्यामध्ये जे मार्क आज बघितलेले आहेत त्या मार्कामध्ये कुठल्या विषयात कमी पडलं असं वाटतंय? तयारी कमी होती का मार्क कमी पडले? तयारी माझ्या ह्यानी मी खूप चांगली केलती आणि जसे मार्क पडायचे आता तसे ते पडलेले आहेत, पण जे आहेत ते स्वतःच असल्यामुळे खरंच आनंद होतोय. आता मार्क जे मिळालेत ह्याच्या पुढे जे आपलं पहिलं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं पहिल्यापासून सांगताय, तर त्या दृष्टीने काय पुढचं आता कुठल्या 11वी-12वीसाठी कुठली शाखा निवडायची? बघू, अजून ठरवलेलं नाही. म्हणजे ठरवतोय अजून. आता ह्याच्याबरोबर 2 करिअर समोर, एक शिक्षणाचं करिअर, दुसरं चित्रपटाचं. प्रायोरिटी कशी द्यायची ठरली? म्हणजे कशाला हां, दोन्ही आता महत्वाचं आहे, पण शिक्षण मला वाटतं की जास्त महत्वाचं आहे आणि फिल्मी आल्या तर त्या मी करेनच. आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत. सर, पहिल्यांदा तुमची जी अपेक्षा होती निकालाची, काय तिला फार कमी म्हणजे 15 दिवसच मिळाले होते अभ्यासाला वर्षभराच्या पूर्ण ह्याच्यानुसार. तुमची अपेक्षा किती होती आणि किती मिळाली? वेळ पाहता त्याच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं होतं, पण त्याला जो काही वेळ मिळाला तो सत्कारने लावला आणि त्याला जे काही मार्क मिळालेत ते आम्हाला अभिमानास्पद आहेत. त्यामुळे त्याचं आम्हाला कौतुक वाटतं. आई, तुम्ही जी काही अपेक्षा होती तुमची कितपत खरी उतरली? नाही, तिला वेळ फारच कमी होता. 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी होता. त्याच्यामुळे तेवढ्यात तिनं केलं ते खूप झालं. तिला जे मार्क मिळाले त्यात मी खूप समाधानी आणि आनंदी आहे. आजही डॉक्टर व्हायचं स्वप्न निश्चित आहे? कदाचित, म्हणजे त्याला कॉलेज अटेंड करावं लागतं आणि प्रॅक्टिकल ते असतात आणि पुढं कामही भरपूर येतात, तर शक्यता नाही आहे. म्हणजे कॉलेजमध्ये जाणं आणि वेळ फारच कमी असल्यामुळे ते खूप अवघड होईल असं वाटतंय, पण बघू. जो प्रयत्न 10वीत केला होता, बाहेरून अभ्यास करायचा, बाहेरून फॉर्म भरायचा, तशा पद्धतीचंच पुढचं शिक्षण अशा रीतीनं व्यवस्थित होईल? हो, आयुष्यभर मी असाच प्रयत्न करीत राहीन प्रत्येक गोष्टीसाठी. आता या शेवटचा प्रश्न, या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट मिस जास्त करतेस? मैत्रिणीने आणि जी मजा असते शाळेची ती सगळी. शाळेची मजा. आता या प्रसिद्धीमुळं शाळा कॉलेजला जायला कसं मिळतं याबाबत आजही ती साशक आहे आणि तरीसुद्धा ती अशाच पद्धतीनं बाहेरून अभ्यास करून पुढचं आपलं करिअर करणार आहे. अकलूजहून कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. त्यामुळे कशा पद्धतीनं तिच्या घरच्यांना अपेक्षा होत्या आणि ते आपण पाहिलं. आता आपण आर्चीची मार्कशीट पाहूयात. आर्चीला कशा पद्धतीनं मार्क मिळालेत ते. मराठी विषयामध्ये तिला 83 गुण मिळालेत, हिंदी विषयात 87 गुण, इंग्रजी विषयात 59 गुण, गणितात 48, विज्ञान तंत्रज्ञानमध्ये 42 आणि समाजशास्त्रामध्ये तिला मिळालेले आहेत 50 गुण.